दरम्यान आपण पाहतोय नागपुरात सध्या राडा झालेल्या गल्ल्यांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांकडून गल्ल्यांमध्ये प्रवेश बंदी करण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। खबरदारी म्हणून नागरिकांनी ही प्रवेश बंदी केली आहे। तर का बरं तुम्ही या गल्ल्या बंद केल्या? कारण की सर्वात आधी हल्ला जो आहे तो या जुना इस्लाम कॉलेज गल्लीमध्ये झाला होता, त्यामुळे आता लोकांनीच भीतीपोटी या गल्ल्या ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहे। सर, तुम्ही तुमची गल्ली का बंद केली इथून? आमचं म्हणणं हेच आहे, आम्ही गणेशपेठ पोलीस स्टेशनला 4 ते 5 वेळा फोन केले, स्वतः जाऊनही भेटलो, तरी पण त्यांच्या जो स्टाफ नाही आहे, बॅरिकेड्स नाही आहे असं म्हणून राहिले। म्हणजे आमच्या का लोकांची का जीव जाण्याची वाट पाहत आहे का, मला हे नाही समजून राहिलं अजूनही। आता हे स्वतः आम्ही सगळं रात्री जमा केलं सगळं आणि स्वतः रस्ते बंद केले। म्हणजे आम्ही का रात्री झोपायचं नाही की आमच्या घरं जा पेटवायची वाट पाहायची लोकांची। आणि पोलीस प्रशासन जरा एक माणूसही नाही इथे। रात्र काल दिवसभरात फक्त 2 जण होते, रात्री ते एकही नव्हता। सर्वात आधी हल्ला तुमच्या गल्लीत झाला? आमचा म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात पहिला हल्ला आमच्या इथे झाला आणि आमचीच काही अरेंजमेंट नाही सिक्युरिटीची, म्हणजे कोणाला काही चिंताच नाही आहे। नक्कीच या ठिकाणी घरं जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। हे बघा, हे घर जाळण्याचा प्रयत्न झाला, ही गाडी जाळली, त्यामुळे लोकांमध्ये भीती आहे। आणि या भीतीपोटीच आजही म्हणजे तिसऱ्या दिवशीही लोकांनी अशा प्रकारे आपली पोलीस नाही, बॅरिकेडिंग नाही पोलिसांनी लावलं, त्यामुळे आपल्या गल्ल्या ज्या आहे त्या लोकांनी बंद केलेल्या आहे। लोकांमध्ये प्रचंड मोठी भीती आजही कायम आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।